आज मी हा फर्स्ट ब्लॉग जो ज्या मोबाईलवरतून बनवतो आहे तो हा आहे माझा iPhone 15 हा मी जस्ट 2 दिवसा अगोदरच बाय केला आहे. स्टे ट्यून. एक दोन तीन तिसरा डबा समजतो. तिसरा होता, 3 नव्हता. कुठला? काय करतोय? ब्लॉग शूट करतोय. आता आपण असं बँड्राला उतरलो आहे. बँड्रावरतून आपण चाललोय आता आणि मीट माय वाईफ कृतिका. से हाय. आता आपण स्टार्ट करू आपल्या जर्नीला. पण आयफोनचा खूप हिल रोड मेहबूब स्टुडिओ इथे आपल्याला जायचं आहे. आणि तू आता काय बोललीस थोडा वेळपूर्वी? काय बोलली? हां, ऑटोमध्ये आम्हा दोघांनाच जागा होत नाही. आणि तिसरा शेअरिंग घेणार बोलतो. पुढे आम्हाला जागा होणार. तर आता आम्हाला एक ऑटोवाला असा भेटला आहे. आम्ही त्याच्या ऑटोमधून चाललो आहे. हिल रोड मेहबूब स्टुडिओ ना. आणि शेअरिंग ऑटो पकडली आम्ही. तर शेअरिंग ऑटोचे 60 रुपये होतात, जवळपास 70-80 रुपये होतात. तर त्या हिशोबाने तुम्ही शेअरिंगने आला तरी बेटर आहे, मीटरने आला तरी बेटर आहे. काय हसायला झालं तुला? काय हसतेस? युनिक वाटतंय काय काहीतरी? हां बोल ना. हां काय युनिक वाटतंय काय? मला आहे ना, खरं सांगू ना, मी मगापासून खूप म्हणजे एकदम ऑकवर्ड फील करत होतो. बिकॉज मी एकटाच होतो ना. मला काय एकट्याला शूट करायला मजा येत नव्हती. तर आता माझा पार्टनर भेटला आहे आणि तिच्याबरोबर जेव्हा पण असतो तेव्हा मी तो हॅपी फील करतो. हॅपी फील म्हणजे मूड एकदम हॅपी असतो माझा. जोकर आहे असं नाही, जोकर असं नाही, पण मला असं वाटतं की माझ्याबरोबर लोक मला एकट्यालाच काय बोलणार नाही, तिला पण बोलणार. तर आपण काय माहिती तू येत होतास, मला हसायलाच येत होतं. म्हणजे का हसायला येते? हां, आणि मी ट्रेनचा जो प्रवास केला तो जवळजवळ 3-4 महिन्यानंतर केला. महिन्यानंतर? मग किती? लास्ट टाइम कधी गेलेला? लास्ट टाइम मला असं आठवत नाही मी कधी गेलेला. भरपूर दिवस झाले. तरी पण किती झाले असतील? लास्ट इयर. हां, माझा जसा प्रवास होण्याचं काही कारणच नसतं ना. मी कशाला प्रवास. तर आपण आता इथे पोचलो आहे मेहबूब स्टुडिओच्या इथे. मेहबूब स्टुडिओ त्याच्या पुढे आहे DCB बँक. आणि या DCB बँकच्या आय थिंक अपोजिट आपल्याला जायचं आहे. सो मी तुम्हाला सांगतो आता, त्यांना फोन करतो आणि विचारतो ते कुठे आहेत आणि मग तुम्हाला सांगतो. हे आम्हाला भेटलं आहे. आम्ही एंटर करतो आहे आतमध्ये. काय वाटतं तुला? चांगलं वाटतंय. एसीची हवा छान वाटते. आता आपण कुठे आलो हे कळलंच असेल. कुठे आलो आहे? न्यू रूट्स हेअर क्लिनिक. कशासाठी आलो सांग?
मला नाही काही गरज आहे. कळेल तुम्हाला आम्ही कशासाठी आलो ते काही वेळेनंतर. ऐकायला जात असेल ना. नाही तर आपण टाकूया वॉइस. तर फायनली आमचा सेशन संपला आहे. आता आम्ही चाललो आहे काहीतरी खायला, कारण की खूप भूक लागली आहे. हिचं तोंड बघा, अशी भूक लागली जशी काय 10 दिवस काय खाल्लं नाही गेली. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो कुठेतरी चांगलं हॉटेल वगैरे बघून खायला. आम्हाला एक असं हॉटेल सापडलं आहे तिथे आम्ही आता तुम्हाला दाखवतो. गुड लक हॉटेल, गुड लक. आमच्या इथे पण आहे गुड लक हॉटेल, आमच्याकडे पण आहे कांदिवलीला, आणि एकदम भारी आहे. लहानपणापासून आम्ही तिथेच खाल्लंय खूप. काय खाल्लंय? Good काय luck फेमस hotel. डिश सांगा तुम्ही जरा. काय खायचा फेमस डिश? अंडा कढी हा. आणि रोटी. येस, पंजाबी स्वीट रेस्टॉरंटचा हा मेन्यू आहे. चिकन, व्हेज, एग. व्हेज तर घेणार नाही. तू काय खाणार? खिमा पाव. ओ वाट डिश. आम्हाला सापडली आमची फेवरेट डिश. सो कोणची मी आहे तुझी फेवरेट? खिमा पाव, चिकन खिमा पाव किंवा मटन खिमा पाव. काय घेते मग? किमा पाव आणि बन मस्का आणि ती. पण मस्का काय खाते तू? मला कधीपासून खायचं होतं. प्लीज. मस्का मजा नाही. इकडे खायचं आहे. बन मस्क्यामध्ये मजा नाही. बटर चिकन खाणार का? ऑर्डर तर करा. आता आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे ना, ते रेस्टॉरंट सलमान खानच्या गॅलेक्सीच्या पाठीमागेच आहे. आणि इतकं मस्त आहे की आम्ही हाच विचार करत होतो कधी सलमान खान इथून काही मागवत असेल काय, असं वाटतंय मला कधीतरी मागवत असणार, म्हणून मी इथे बसलो. किती मस्त वाटतंय. ओनली कॅश, नो डिजिटल पेमेंट. चला चालू करा. आल्या आधी काय खायचं बस. मस्त पाव आहे ना, आणि एकदम सॉफ्ट आणि मस्त, खूपच भारी. कडक आहे काय? हा आतून नरम आहे, वरतून कडक. किती दिवसानंतर खातोय खिमा? जवळजवळ मला वाटतं मी गेली 2-3 वर्ष खाल्लंच नाही. आणि घरी कोण बनवतं? तू अजून बनवला ना? लास्ट टाइम बनवलेला कधी सांग. छान होती बिर्याणी. आता मॅडमने आमच्या मागवले इराणी चाय. थोडं सगळं खाऊन इराणी चाय कोण पितं काय? कमेंट करून सांगा कोण चाय लवर असेल. त्याबरोबर बन मस्का. सी मस्त. संध्याकाळची वेळ, पावसाचे ढग आणि इराणी चाय विथ बन मस्का. असं टाळ्या. काय मस्त बोलते रे, अप्रतिम. मस्त, खूप छान. डायलॉग मारून झाला. ट्राय करतो कसं वाटतं बघतो. साखरच नाही. इराणमध्ये साखर भेटत नाही, मग ते लोक साखर टाकली नसेल. लेस शुगर बोलले मी त्यांना. काय मुंबई करणार.
साखरेशिवाय आमचा दिवस उगवत नाही. मस्त छान. तू खाणार नाही पक्का? काय मस्त आहे. नो मैदा. नो मैदा. आता एवढं खाल्लं पाव. दोन नो मैदा. किमा पण खूप छान होता. ॲक्च्युली आम्ही बिर्याणीची प्लेट दाखवण्याआधीच आम्ही संपवली, कारण की आम्हाला खूप भूक लागलेली. बिर्याणी पण खूप टेस्टी होती आणि म्हणजे वेल कुक होती. त्यांनी ॲक्च्युली गरम गरमच सर्व केली, सो खूप छान होती. पण आम्ही कंट्रोल नाही करू शकलो आणि आम्ही मस्त केली. रेस्टॉरंटबद्दल काय? रेस्टॉरंट ॲक्च्युली खूप छान आहे. अफगाण टाईप फील येतं इकडे आल्यानंतर. मस्त आहे, कारण की त्यांची आता आमच्या या साईडला एक बॉयजचा ग्रुप होता, ते अफगाणवरूनच आलेले इकडे ट्राय करत. ते जेव्हा बोलत होते तेव्हा मी ऐकले, मी त्यांना विचारलं नाही, पण मला त्यांच्या एका ट्युनिंगमुळे कळलं की ते तिकडची कदाचित असावे आणि त्यांना पण खूप आवडलं. ते सुद्धा बोलत होते छान. कसं वाटलं तुम्हाला हे स्पीच? कमेंटमध्ये सांगा मला. सो तर आम्ही आता इथून खाऊन पिऊन झालं आमचं, आम्ही निघतो आता. बिल किती झालं सांग? बिल झालं असेल काय 500-600 रुपये. सो आमच्या इथे आता सगळं फिनिश झालं आहे. सो तुम्हाला कसा माझा हा व्हिडिओ आवडला, ब्लॉग आवडला, ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, हा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू. सो लेट्स गो टू होम. बाय. मस्त रे एकदम. ट्रेन जाईल अंगावरतून.